असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा। देशातील बाजारात सध्या रोज 30 ते 32 हजार क्विंटल कापसाची आवक होतीये। ही आवक मागील हंगामाच्या तुलनेत कमी आहे। आवक कमी असल्याने दरात सुधारणा दिसत नसल्याचं जाणकारांचं मत आहे। मागील वर्षी देशात ऑक्टोबरच्या सुरुवातीला रोज 6 ते 7 हजार गाठीच्या कापसाची आवक होत होती। यंदा मात्र ही आवक कमी आहे, कारण यंदा कापूस लागवड उत्तरेकडे घटली आहे। सध्या उत्तरेकडेच कापसाची आवक आहे। राज्यासह गुजरात, मध्य प्रदेशात अलीकडेच कापूस वेचणी सुरू झाली आहे, त्यामुळे कापूस आवक कमी आहे। आवक कमी असल्याने दरात फारशी घट दिसत नसल्याचं चित्र आहे। पुढील 7 ते 8 दिवसांनंतर 50 ते 55 हजार क्विंटल कापसाची आवक होईल, तर नोव्हेंबरमध्ये आवकेत बऱ्यापैकी वाढ होईल। राज्यात खानदेशासह अन्य भागात अद्याप कापसाची आवक कमी असल्याने कापसाची खेटा खरेदी सुरू झालेली नाही। कापसाचे दर राज्यात किंवा देशात वेगवेगळे आहेत। खानदेशात सध्या दर्जेदार कापसाला प्रति क्विंटल 8,100 रुपये दर आहे, तर नव्या कापसाची खरेदी 7,500 रुपये प्रति क्विंटल दराने केली जाते। असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा।